इयत्ता 9वी पाठ 20वा कविता आपुले जगणे आपुली ओळख. कवी आहेत संदीप खरे. संदीप खरे हे एक प्रसिद्ध कवी आहेत. त्यांचे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी लिहिलेल्या किंवा त्यांनी रचलेल्या कवितांचे म्युझिक अल्बम प्रसिद्ध आहेत आणि खूप लोकप्रियही आहेत. हिंदी व मराठी चित्रपट तसेच मालिकांसाठी त्यांनी गीतलेखन केलेलं आहे. त्यांच्या गीतांचे अनेक ठिकाणी त्यांनी कार्यक्रम म्हणजे मैफिली सादरीकरण केलेलं आहे किंवा मैफिली केलेल्या आहेत. प्रेक्षकांच्या श्रोत्यांच्या समोर बसून त्यांनी त्यांची गीतं सादर केलेली आहेत. त्यांचे कार्यक्रम अनेक वेळा टी व्हीवरच्या वाहिन्यावरही आलेले आहेत. ध्वनिफिती किंवा सी डी कॅसेट्स त्यांच्या गीतांच्या प्रसिद्ध आहेत. आगोबाई ढगोबाई हा त्यांचा जो काव्यसंग्रह आहे आणि त्याच नावाने त्यांचा गीतसंग्रह देखील आहे. किंवा आणखी आयुष्यावर बोलू काही हा जो त्यांचा म्युझिक अल्बम आहे तो खूपच गाजला किंवा खूपच लोकप्रिय झाला. तर असे हे कवी संदीप खरे आणि त्यांचे एक साथीदार सलील कुलकर्णी या दोघांनी मिळून कविता खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत नेली आणि तीसुद्धा त्या कवितेला सूर तालबद्ध करून संगीतबद्ध करून आणि प्रेक्षकांच्या समोर स्वतः स्टेजवर बसून त्यांनी माईकच्या समोर वाद्यवृंदांच्या साथीत कविता सादर केल्या आणि प्रेक्षकांना रसिकांना अत्युच्च दर्जाचा आनंद मिळवून दिला. तर अशी ही जोडी संदीप खरे आणि सलील कुलकर्णी ज्यांनी कविता ही खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत नेली असं म्हणता येईल. लोकांना कवितेची गोडी लावली, अभिरुची संपन्न केली. तर असे हे कवी संदीप खरे त्यांच्या कवितांची काही नावे कवितांच्या पुस्तकांची म्हणजे कविता संग्रहांची नावे अशी मौनाची भाषांतरे हा एक त्यांचा कविता संग्रह आहे. त्यानंतर निनिवेची अक्षरे, त्यानंतर तुझ्यावरच्या कविता आणि आगोबाई ढगोबाई हे त्यांचे प्रसिद्ध लोकप्रिय कविता संग्रह आहेत. कवी संदीप खरे यांच्या कविता ह्या साध्या सोप्या भाषेत त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि ही जी प्रस्तुत कविता आहे आपुले जगणे आपुली ओळख ही कविता या कवितेतून त्यांनी तरुण पिढीला नेमकेपणानं आणि सखोल अशा प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे की आपलं जगणं कसं असावं, ते कसं मूल्यवान असावं, कसं अर्थपूर्ण असावं किंवा व्हावं आणि त्यासाठी काय करावं आणि काय करू नये अशा प्रकारचा उपदेश अगदी साध्या शब्दात थेटपणे अंतःकरणाला भिडेल अशा पद्धतीने त्यांनी या कवितेतून केलेला आहे. मौनाची भाषांतरे ही सुद्धा त्यांची हा जो त्यांचा कवितेचा संग्रह आहे त्यातसुद्धा अशाच सहज सुंदर सोप्या आणि ओघवती शब्दात रचलेल्या त्यांच्या कविता आहेत. ही जी कविता आहे आपुले जगणे आपुली ओळख ही कविता आपल्याला फटका हा जो पूर्वापार चालत आलेला छंद प्रकार आहे त्या छंद प्रकाराची आठवण करून देतो आणि अशाच प्रकारचा एक आधुनिक फटकाच याला म्हणता येईल. हा काव्यप्रकार या ठिकाणी संदीप खरे यांनी हाताळलेला आहे किंवा यांनी निर्माण केलेला आहे असं म्हणता येईल. या कवितेच्या भाषेचा जर आपण विचार केला, भाषिक वैशिष्ट्याचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये कुठेही फारसी प्रतिमा किंवा फारसी प्रतीकं वापरलेली नाहीत. उपदेशात्मकच ही कविता आहे आणि वाचकांशी रसिकांशी थेट संवाद साधलेल्या पद्धतीनं म्हणजे संवादात्मक वर्णन यामध्ये केलेलं आहे. तर या प्रकारची एक परखड भाषेतली हृदयाला जाऊन भिडणाऱ्या भाषेतली साधी यमक प्रधान अशा प्रकारची ही एक अंतर्गत
संथ स्वरूपाची लय असलेली अशी ही कविता आहे. आणि एका अर्थानं कवितेत जो आशय मांडलेला आहे त्या आशयाला कवितेची ही जी रचना पद्धती किंवा रचनाशैली कवीनं वापरलेली आहे तीसुद्धा उठाव देणारी अशी आहे, पोषक अशी आहे. तर अशा प्रकारची ही जी कविता आहे जी की त्यांच्या आगोबाई ढगूबाई या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे, त्या कवितेचा आपण या ठिकाणी थोडासा आस्वाद घेणार आहोत किंवा त्या कवितेचा अर्थ आशय समजून घेणार आहोत. कवी किंवा कवितेच्या सुरुवातीलाच सांगतायत की जगणे आपुले आपुली ओळख. आपलं जगणं हेच आपली ओळख आहे. आणि म्हणून कवींना असं म्हणायचं आहे की आपल्याला दुसऱ्याला आपली ओळख करून देण्याची काही आवश्यकता नाही. मी असा आहे, मी तसा आहे, माझा स्वभाव असा आहे, मी असं वागतो, ह्या प्रकारच्या ज्या काही गोष्टी बोलल्या जातात त्याची काहीच आवश्यकता नाही असं कवीला या ठिकाणी म्हणायचं. म्हणजे जे तुम्ही जगता तीच तुमची ओळख आहे. त्याच्याला विशेष असं दाखवायची काही गरज नाही आणि दाखवला तरीही ते काही लागू होत नाही किंवा ती काही तुमची ओळख नसते. माणसे बोलत असताना असं बोलतं की आपल्याला माझा स्वभाव असा आहे किंवा मी खूप दानशूर आहे किंवा मी खूप नीतीनं वागणार आहे, मला खोट्या गोष्टी जमत नाहीत, खऱ्यासाठी मी काहीही करायला तयार असतो, किंवा ह्या बाबतीत असेल किंवा पैशा अडक्याचा व्यवहार असेल त्या बाबतीत असेल की आपल्याला कोणाला पैसे मागणं होत नाही किंवा कोणी जरी दिले तर आपण त्याचे अगदी वेळेवर देतो, माझ्याने खोटे वायदे करणं होत नाही. अशा प्रकारचं बोलणं किंवा हे जे असेल हे बोलणं असेल तर ह्या बोलण्यावरती आपली ओळख ठरत नसते. तर आपण प्रत्यक्षात जगतो कसं, व्यवहार कसे करतो, आपण आपलं आचरण कसं करतो, बोलतो काय यावरून आपली ओळख ठरत नाही तर आपलं आचरण ही आपली ओळख ठरते. असंच या ओळीतून कवी संदीप खरे यांना म्हणायचं आहे, आपुले जगणे हीच आपली खरी ओळख आहे. आणि मग आपण जर काही बोलण्यामध्ये असं बोलून असं सांगत असाल लोकांना किंवा काही दिखाऊपणा करत असाल तरीसुद्धा हे सगळं उपर आहे असं म्हणतात, लटकं आहे आणि हे काही जोडण्याची आवश्यकता नाही. दिखाऊपणा किंवा हे जे काही दाखवणं चाललं आहे, बोलणं चाललं आहे त्यावरती तुमची ओळख ठरत नाही. तुम्ही तुमचं जीवन कशा पद्धतीनं जगता, तुमचं आचरण कसं आहे यावर आपली ओळख ठरत असते. जगाला मी कसा आहे, मी असा आहे म्हणून सांगण्याची दाखवण्याची काही आवश्यकता नाही असं कवी या ठिकाणी म्हणतात. जगणे आपुले आपुली ओळख, उपरे अर्धे जोडू नको. उपरे म्हणजे लटकच, आपल्या जगण्याला काहीतरी अर्धा अजून दुसरा भाग जोडून मी काहीतरी असा आहे अशी आपली जर समाजामध्ये आपली ओळख निर्माण करण्याचा किंवा समाजात आपली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असू तर ते काही लागू पडत नाही असं म्हणतात. आपलं जगणं हाच जणू एक प्रकारचा आरसा आहे आणि तो ते आपलं जगणं समाजात प्रतिमा निर्माण करत असतं असं या ओळीतून कवींना म्हणायचं. आणि मग पुढे काही गोष्टी त्यांनी मग आपलं जगणं हेच जर आपली ओळख असेल तर मग आपलं जगणंच आपण चांगलं केलं पाहिजे. यासाठी काही गोष्टी किंवा उपदेशात्मक काही बाबी या ठिकाणी कवींनी सांगितलेल्या आहेत. काही गोष्टी त्यांनी करा अशा सांगितलेल्या आहेत, काही गोष्टी करू नका अशा पद्धतीनं सांगितलेल्या आहेत. दुसऱ्याच ओळीत ते सांगतायत, दिवा होऊन उजळ जगाला, चाकू होऊन कापू नको. दिवा होऊन उजळ जगाला म्हणजे कवीने या ठिकाणी एक प्रतीक जरी जास्त वापरली नसली तरी एक प्रतीक वापरले दिव्याचं. स्वतःला तू दिवा बनव असं ते म्हणतात. आणि ह्या दिव्याचा उपयोग किंवा हा दिवा बनायचं कशासाठी किंवा दिवा बनवून काय कर, तर दिवा बनवून जगाला उजळून टाक, जगाला प्रकाश दे असं या ठिकाणी कवीला खूप मोठा आशय ह्या एका ओळीमधून कवींनी सांगितलेला आहे. दिवा होऊन जगाला उजळणं ही एकच ओळ खूप मोठा आशय व्यक्त करणारी आहे. कारण दिवा जो असतो त्याला
जग तो उजळतो, जगाला प्रकाश देतो, पण त्यासाठी त्याला स्वतःला जळावं लागतं. स्वतः त्याला उष्णता सहन करावी लागते. त्याची जी वात असेल ती दिवसेंदिवस संपूर्ण संपत जात असते. म्हणजे एक प्रकारे ह्या दिव्याच्या प्रतीकातून कवींनी खूप काही मोठा आशय सांगितलेला आहे. दिवा होऊन स्वतः दिवा होणं म्हणजे जगासाठी तू असं स्वतः थोडासा त्रास स्वतः मेहनत कष्ट कर, स्वतः थोडासा त्याग कर आणि जगाला प्रकाश दे. जगाला म्हणजे त्याच्यामध्ये या पृथ्वी तलावर किंवा असलेले सर्व मानव असतील किंवा हा परिसर असेल, हे पर्यावरण असेल, ह्या सगळ्यासाठी तू ह्या सगळ्यासाठी तू प्रयत्न किंवा या सगळ्यासाठी काही चांगलं कर. अशा पद्धतीनं या ठिकाणी एक विधायक असा दृष्टिकोन समोर ठेवलेला आहे. 2-3 शब्दांतून कवींनी खूप काही या ठिकाणी सांगितलं. दिवा होऊनी उजळ जगाला. आणि त्याचबरोबरीने सांगितले चाकू मात्र बनू नको. दुसरं प्रतीक वापरले चाकूचं, आणि चाकू होऊन कापू नको असं म्हणतात. तू म्हणजे ह्या जीवन जगत असताना तुला स्वतःला त्रास झाला तरीही तू जगाला प्रकाश देण्याचं कार्य कर, जगाला उजळण्याचं कार्य कर, जगात विधायक गोष्टी करण्याचं काम कर असं म्हणतात. आणि मात्र विध्वंसक अशा कुठल्याच गोष्टी चाकू होऊन कापू नको. म्हणजे तुझ्या हातून जीवन जगत असताना विध्वंसक स्वरूपाचं कुठल्याही प्रकारचं कार्य घडू देऊ नको, जेणेकरून इतरांना त्रास होईल किंवा कुठल्या गोष्टीचा विध्वंस होईल, नाश होईल, ऱ्हास होईल, नुकसान होईल. अशा प्रकारचं कार्य तू करू नको. या पद्धतीनं ते संदीप खरे सांगतायत की दिवा होऊन उजळ जगाला, चाकू होऊन कापू नको. तर अशा 1-2 प्रतीकांच्या माध्यमातून कवींनी या ठिकाणी महत्त्वपूर्ण असा उपदेश केलेला आहे. आणि मग युवा पिढीला, तरुणांना काय करावं काय करू नये हे सांगत असताना दररोज करावयाची एक बाब या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे. आणि अतिशय लक्षात घेण्यासारखे, नित्य घडावे वाचन लेखन, क्षण कार्याविन दौडू नको, नित्य पर्वचा व्यायामाविन झोप घ्यावया पडू नको. म्हणजे किती गोष्टी सांगितलेल्या आहेत. वाचन, लेखन, पर्वचा याचा अर्थ आपण नित्यनेमाने पाढे वगैरे म्हणायचो, पाढे पाठ करणं असायचं किंवा पाढ्यांची उजळणी करणं दररोज असलं. तर या ठिकाणी कवींना असं म्हणायचं, पर्वचा याचा अर्थ जो काही अभ्यास करत आहे, जे काही ज्ञान मिळवत आहे त्याची वारंवार उजळणी, किंवा वारंवार म्हणण्यापेक्षा दररोज त्याची उजळणी असं या ठिकाणी अभिप्रेत आहे. म्हणजे विसरून काही जाऊ नये यासाठी आवृत्ती करीत राहणं. आणि ह्या नित्य करायच्या गोष्टी सांगितल्यात: वाचन, लेखन, पर्वचा आणि व्यायाम. ही दररोज अतिशय महत्त्वाचा सल्ला युवा पिढीला या ठिकाणी ह्या 4 गोष्टी करायला सांगितल्यात. आणि व्यायाम केल्याशिवाय, पर्वचा केल्याशिवाय, लेखन केल्याशिवाय, वाचन केल्याशिवाय एकही दिवस आपला जाऊ नये. हे केल्याशिवाय झोपू नये, झोप घ्यावया पडू नको असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि या 4 गोष्टींच्या बरोबर आणखी एक सांगितलं आहे की सतत नेहमी लक्षात ठेवायचं. त्यांनी सांगितलं आहे की आळस अजिबात नको, किंवा निष्क्रिय बसून राहणं अजिबात नको. काम करत राहावं. क्षण कार्याविन दौडू नको म्हणजे वाया जाऊ देऊ नको. एक क्षणसुद्धा काम केल्याशिवाय किंवा कुठलंही कार्य केल्याशिवाय रिकाम टेकडेपणाने घालवू नको, आळसात घालवू नको किंवा रिकामेपणात घालवू नको. हाही खूप मोलाचा सल्ला, ज्या ठिकाणी आपल्याला वेळेचा सदुपयोग करणं हे म्हणता येईल. एक क्षणसुद्धा वाया न घालवता वेळेचा सदुपयोग कर. काही ना काही तू कार्य कर, रिकामा बसून राहू नको. हा खूप मोलाचा सल्ला, खूप मोलाची गोष्ट या ठिकाणी कवी संदीप खरे यांनी सांगितलेल्या क्षण कार्याविन दौडू नको.
माणसानं उद्योगात राहावं, कामात राहावं. आणि आपल्याकडे माहिती आहे, आपल्याकडे एक म्हण आहे की रिकामं डोकं हे सैतानाचं घर असतं. आणि म्हणून रिकामं कधी माणसाने राहू नये. रिकामे राहिल्या माणसाच्या ठिकाणी अनेक दोष निर्माण होत असतात. रिकामं राहणं, उद्योगाविन कार्याविन बसून राहणं हे दारिद्र्याचं आणि अनेक प्रकारच्या नुकसानीकडे घेऊन जाण्याचं एक प्रकारचा गुण आहे किंवा एक प्रकारचा मार्ग आहे असं म्हणता येईल. आणि म्हणून तरुण पिढीला उपदेश करताना खूप मोलाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे, क्षण कार्याविन दौडू नको, पावित्र्याची पांघर वस्त्रे होऊन पटकोर पसरू नको. स्वतःचं जीवन त्याच्या संदर्भात बोलत असताना कवी संदीप खरे म्हणतात की तू पावित्र्याची वस्त्रे पांघर, म्हणजे पावित्र्य जपायला शिक जीवनामध्ये. जपत असताना अपवित्र करू नको असं या ठिकाणी म्हणतात. ज्या कुठल्या गोष्टी अपवित्र समजल्या जातात, अपवित्र मानल्या जातात, अशा गोष्टी करू नको असं त्या म्हणतात. म्हणजे पावित्र्याची वस्त्रे पांघर, पवित्र अशा मानल्या जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या कर, किंवा त्याच वस्त्रे पांघरणे याचा अर्थ अशा पावित्री किंवा मंगलमय गोष्टीच तुझ्याकडून झालेल्या जगाला दिसल्या पाहिजेत, या अशा पद्धतीनं या ठिकाणी कवी म्हणतात. स्वतःच्या जीवनाचं एखादं जीर्ण पटकूर असं तू होऊ देऊ नको, किंवा जीर्ण पटकूर अशा स्वरूपात तुझं जीवन लोकांना दिसू नये किंवा लोकांच्या समोर जायला नको. एक जीर्ण झालेलं पटकूर असं पसरून टाकलेलं आहे, पसरून पडलेलं आहे. अशा पद्धतीनं तुझं जीवन समाजाच्या समोर किंवा लोकांच्या समोर जाऊ देऊ नको. पावित्र्याची वस्त्रे पांघरूनच तू समाजाच्या समोर जायला पाहिजे असं या ठिकाणी कवी म्हणतात. पावित्र्याची पांघर वस्त्रे आणि होऊन पटकूर पसरू नको. दिनवानं, लाचार अशा पद्धतीनं माणसानं असू नये असं म्हणतायत. मनाची मलिनता, दीनवानेपणा हे सगळं नको आहे कवीला. हा संदेश किंवा ही गोष्ट या ठिकाणी कवीनं सांगितलेली आहे. पुढं आणखी काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. नम्र राहावे, सौम्य पहावे, उगा कोणास्तव आढी नको, उगा कोणाला खिजवायाला तयावर कडी नको. नम्र राहावे, नम्रता म्हणजे माणसानं कोणाशी बोलत असताना, वागत असताना किंवा जीवनामध्ये नम्रतापूर्वक वागावं, आचरण ठेवावं. सौम्य पहावे, सौम्यतेनं ज्याला आपण म्हणता येईल थोडंसं चेहऱ्यावरती हसू आणून असं पाहणं माणसाचं असावं. रागीट चेहरा करून, रागावून किंवा कसल्या तरी तिरस्कारयुक्त अशा किंवा तीव्र अशी भावना चेहऱ्यावरती ठेवून कोणाकडे पाहू नये असंच या ठिकाणी कवीला म्हणायचं. नम्र राहावे, सौम्य पहावे, उगा कोणास्तव आढी नको. आढी म्हणजे मनामध्ये कोणाविषयी उगाच कपट किंवा कोणाविषयी सूडबुद्धी, द्वेषबुद्धी अशा प्रकारचं काहीही मनामध्ये ठेवू नये. आणि उगाच कोणाला तरी खिजवायचं, कोणाची तरी चीड काढायची, खोडी काढायची, कोणाला तरी खिजवायचं हाच शब्द योग्य आहे. म्हणून काहीतरी त्याच्यापेक्षा जास्त करायला जाणं किंवा त्याच्याहून वरचढ व्हायला जाणं हा प्रकार नको असं म्हणतात. कोणाला तरी खिजवण्यासाठी ज्या प्रकारे बघा, एखाद्याच्या रस्त्याने वाहने जात असताना देखील गरज आहे तरच ओव्हरटेक केलेलं वेगळं, पण उगाच कोणाला तरी खिजवण्यासाठी ओव्हरटेक करणं किंवा ओव्हरटेक करत असताना हॉर्न वगैरे वाजवून कसा तुझ्या पुढं गेलो असा प्रकार करणं, हे जे व्यवहारात जे घडत असतं त्याच पद्धतीनं जीवनामध्ये सुद्धा, जीवन जगत असतानासुद्धा, व्यवहार करत असतानासुद्धा कोणाला खिजवायचं म्हणून आपण काहीतरी वरचढपणा करायला नको असं कवीला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि पुढं म्हणतायत त्याचप्रमाणे
पुढे आणखी एक गोष्ट सांगितली आहे, नको फुकाची हांजी हांजी. फुकाची म्हणजे फुकट, काहीच आपल्याला मिळत नसताना, काही आपला तिथे लाभ होत नसताना, फायदा होत नसताना उगाच कोणाची हांजी हांजी करू नये. तसं तर फायद्यासाठीही कोणाची तरी हांजी हांजी करणं हेही काही तितकंसं योग्य नाही. पण कवी या ठिकाणी सांगतायत फुकाची हांजी हांजी मात्र नकोच. लोचटपणा बोळचटपणा असलं काही आपल्या वागण्यात असायला नको म्हणतात. परंतु जर आपल्याला काही उदात्त दिसलं तर मात्र त्या ठिकाणी आपला माथा नम्र झाला पाहिजे. उदात्त काही जर कार्य दिसलं तर त्याला आपण लवून मुजरा केला पाहिजे, त्याच्या पुढं मस्तक झुकवलं पाहिजे किंवा त्यात म्हणजेच त्याचा योग्य मान सन्मान आदर आपण केला पाहिजे असं कवी म्हणतात. पेल शक्तीने गोवर्धन तू कंस होऊनी छळू नको. नको उगाचच वाद परंतु कुणी धमकाविता पळू नको. व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये आपण या पुढच्या कवितेचा विचार करू.